तुम्हाला माहिती का की इथला टेकडीवरचा रस्ता आमचा काठीवरचा रोज ऍक्सिडेंट होतो तिथे. काहीतरी नियोजन झालं पाहिजे. आपण पोलीस डिपार्टमेंटला सांगा की बाबा तिकडे अशाच्या पद्धतीचं तुम्ही भेट घेतली आहे का? आम्ही आज हर्षलजी गायकवाड यांची आम्ही भेट घेतली. रिक्षा युनियन आमचे कालापिला प्रणवदादा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी आणि रिक्षा चालक मालक असोसिएशनचे सगळे या ठिकाणी मोर्चा घेऊन आम्ही आलेलो आहोत. आम्ही या ठिकाणी उपायुक्तांना मागणी केलेली आहे की जे रिक्षा ड्रायव्हर त्या जे झाड पडून अपघाती झालेले जे रिक्षा ड्रायव्हर आहे आणि 2 पॅसेंजर आहेत, हे अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत होते आणि आज त्यांचे मुलं-बाळं रस्त्यावरती आलेले आहेत. त्यांना लवकरात लवकर आपण त्यांचा मोबदला द्यावा, त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक त्यांना सहाय्य करावं, ते जाहीर करावं. राज्य शासन त्यांनी सांगितलं की आम्ही राज्य शासनाकडे पण पाठवले, त्यांच्या माध्यमातून आपण मोठी रक्कम आमचं देण्याचा मानस आहे असं आम्हाला उपायुक्तांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जी महिला मृत्यू पावली, त्या ताईंचा नवरा पण वारलेला आहे आणि त्या पण आज वारलेले ते पण आज हयात नाही आहेत. त्यांची 2 मुलं ही सुद्धा रस्त्यावरती आलेत, त्यांनासुद्धा मोबदला मिळाला पाहिजे. मला असं बोलायचं की महापालिकेला स्वतःच्या घरातले पैसे द्यायचे नाही आहेत. ही पैसे जी आहेत हे जनतेचे पैसे आहेत, जनताच्या घरातले पैसे आहेत. तुम्ही टोकडे हात का मागे घेता? तुम्ही थोडी सहानुभूती दाखवा आणि त्यांना मदत द्या. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर आपण मदत दिली नाही तर आमचं उग्र आंदोलन होईल, चक्काजाम आंदोलन होईल आणि ह्याला सगळ्यात जबाबदार महापालिका असेल. ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये ॲम्ब्युलन्स नाही आहे अजून उपलब्ध. तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्या. त्याचप्रमाणे ICU आणि व्हेंटिलेटरची आपण सुविधा पुरवा. एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टायअप करा किंवा आपण कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने आपण एक हॉस्पिटल उभारलं होतं कोरोनासाठी, तसं एक हॉस्पिटल उभारा. मी त्यांना माझ्या वार्डामध्ये एक मच्छी मार्केट आहे, ते बनवून रेडी आहे 2 वर्षापासून. तो मच्छी मार्केट तिथं काय चालू झालेलं नाही, त्याचा तुम्ही हॉस्पिटलसाठी वापर करा असं आम्ही त्या उपायुक्तांना सांगितलेलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते एक धनराशी जाहीर करतील. त्या लोकांना, त्यांच्या नातेवाईकांना जे मृत्यू पावलेत त्यांना धनराशी त्यांना लवकर उपलब्ध करून देतील. नाही केली तर आमचं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं होतील.